तर हे माझ्या लाडक्या मित्रांनो, तुम्ही मला बघू शकताय, मी इथे आलेले आहे, हागायला आलेले आहे. 2 बाटल्या, मोठ्या मोठ्या बाटल्या घेऊन आले हागायला इथं रानामध्ये, मोकळ्या माळामध्ये. हे तुम्ही बघू शकता. इकडं मी हागायला आलेले आहे. कुणाला ए रोहन, ए रणदीप, ए संदीप, ए सुशांत, ए राम्या, काय पाहिजे ते सगळेजण या, मी हागायला चालले. येतो का रे माझ्यासोबत हागायला? अरे या ना रे माझ्यासोबत हागायला सगळेजण या. अरे माझ्या बोचाला आता दुखायला लागले रे, ढोंगण माझं दुखायला लागले, हागून माझ्या बुडाला अशी आग लागली, असं दुखायला लागले रे. तरी पण मी इथं हागायला आले मोकळ्या माळावरती. कुणाला यायचं असेल तर या लवकर, चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आजपर्यंत आपण भरपूर रील स्टार बघितलं, कंटेंट क्रिएटर बघितलं, एकमेकांच्या ढुंगणात, लोकांच्या ढुंगणात जाळ करणारे कंटेंट क्रिएटर बघितलं, महेश मोठेसारखं कंटेंट क्रिएटर बघितलं, रील स्टार बघितलं, येडे चाळ करणारं, लोकांना हसवणारं, लोकांच्या दिलामध्ये राज्य करणारं, प्रत्येक शिंदेसारखं मोठं बोलणारं आपण कंटेंट क्रिएटर, रील स्टार बघितलं. पण आज आपण एका अशा ताईला भेटणार आहे जिच्या ढुंगणामध्ये एवढी कळ आहे, ताई उठत्या बारडी घेते हागाय जाते, उठत्या बारडी हागाय, उठत्या हागाय. म्हणजे या ताईचं आणि संडासाचं, टॉयलेटचं लय जुनं आणि लय पूर्वीचं नातं आहे. तर चला बघूया ही ताई कोण आहे आणि इंस्टाग्रामवरती ही कशी आली, कशा प्रकारे हिनं पदार्पण केलं आणि हिचं आणि या संडासाचं नेमकं नातं काय. चला मित्रांनो बघूया. आमच्या इकडचे तुम्ही ना बाथरूम बघा, हा बाथरूम बघा. बहुतेक ताई 10वीत असताना नापास झाली. बाथरूम मधला आणि टॉयलेट मधला हिला फरक कळण झालाय. ताई टॉयलेट मध्ये हागायला जातात तांब्या घेऊन, वाटी घेऊन, मोठी बारडी घेऊन, आणि बाथरूम मध्ये बाथ करायला जातात, आंघोळ करायला जातात, शावर खाली गारगार पाण्यानं आंघोळ करायला जातात, शावर खाली बाथरूम मध्ये. अरे ते संडास आहे का ताई, ते बाथरूम म्हणतेस त्याला. म्हणजे कसं वाटतंय बघ, एकदम गचाळ गावठी असल्याचं वाटतंय की नाही. आणि ते तर सोडा, बाथरूमचा तुम्ही दरवाजा बघा, खालून सब दिसतं. कसं काय हागू मी गाईस, कशी हागू? ताई तुमचं संडास रूप बाथरूम, त्याला खाली जे दरवाजा फाटलाय वगैरे, तू सांगतेस मी ह्याच्यामध्ये कशी हागू, कशी टरकन सोडू. ताई एवढं वर्ष हागत आली आज, लहानपणापासून एवढी मोठी घोड्या एवढी वाढली आज, एवढं वर्ष त्यात हागती आज, तर आता पण हागू शकतेस ना. साईडला काहीतरी कापड बिपड लाव आणि त्यात ते टणका सोडून टरारा. आता आम्ही त्याला काय करू? आम्ही आता गावातून वर्गणी काढून तुला देऊ की बाबा नवीन दरवाजा घालून घे, साफसफाई कर बाबा, ते काय म्हणतात ते टॉनिक लावून धुवून काढ सगळं संडास चकचकीत, त्यात मोठा बल लाव, चकचकीत कलर काम कर आणि त्यात बाबा हागायला जा. ताई काय बोलतेस? हागाय मला आता लाज वाटायला लागली हे सगळं बोलायला तुला. म्हणजे कसं वाटतंय बघ, हे गचाळ वाटतंय की नाही एकदम. बात सही है. आता ही ताई बघा इथं लॉंग ड्राईव्हला निघाली आहे, फार अशी वाऱ्यानं केसे उडते. तर हे प्रतीक आणि प्रतीकची हिला आठवण आली आहे. प्रतीक ये लवकर, प्रतीक मला हागाय आले, गाडीवर हागणार मी, टाय गाडीवर हागतो बघ, माझ्या पाणी नाही, हागतो. प्रतीक तू येतोस का नाही? अगं ताई तू हागणार आहेस, तूच घाण होणार आहेस, तुझी सगळी गाडी घाण होणार आहे. कशाला त्या प्रतीकला बिचाऱ्याला बोली होती आज? तुझं तू जाऊन कुठेतरी बघ की 5-10 रुपये दे. मित्रांनो कसं झालंय माहिती आहे का, खरी रियालिटी तुम्हाला सांगतो. मला पण बोलायला हे हागणं वगैरे हे बोलायला मला कसं तरी वाटायला लागले. पण कसं झालं, या ताईला जर कॉमेडी करायचीच असली तर आपण कॉमेडीचं बादशाह आहे. कसं आहे माहिती आहे का, या ताईला हागणं, मी हागायला निघालोय, मला संडासला आली, मी चिपळी सोडली, हे ताईला ह्या बोलायला लाज वाटत नाही. आता काही लोक म्हणतील की बाबा ही पोरगी आहे, हिला असं कसं काय तू बोलू शकतोयस. पण भावानो तसं नाही, ही पोरगी आहे की नाही, हिला लाज का वाटत नाही? हिनं असं व्हिडिओ का बनवल्यात? हिला लाज वाटत नाही बाबा आपण पोरगी आहे, काहीतरी कॉमेडी करूया. हे हागणं बिगणं संडासाची दारं उघडून दाखवते, हिला लाज वाटत नाही? हिनं सुधारायला पाहिजे का नको? अरे ताई दमानं किती वरडची, जेवढ्या स्पीडमध्ये तू गाडीनं चाललीस का नाही, जेवढ्या स्पीडमध्ये तू मोठ्यानं बोलतीस का नाही, त्या स्पीडनं मागं लेंडकं पडतील, थर रस्त्यानं जातील चिपळी सोडीत. कशाला एवढ्या मोठ्यानं बोलतेस? प्रत्येक या लवकर हागायला चिपळी सोडली, चड्डी सोडलं, झालं चड्डी घाण. अरे का ताई तुम्ही असं का करताय? तुम्ही बाई माणूस, बाईला पहिला मान, आपण बाईला देवी समान मानतो, आपण एखाद्या पोरगीची, आपण एखाद्या ताईची देवासमान पूजा करतो. पण ह्या बाईला आता काय म्हणायचं? ह्या आता काही लोक काय म्हणतात, हिला असं म्हणतोय तसं म्हणतोय. अरे बाबा ही कशी बोलतेय, काय बोलतेय? तिच्या आईला काय लाज बीज काय नाही का? काय हिच्या घरात हिला काय म्हणत नसतील? बाळा असं का वागतेय? जरा काहीतरी चांगलं कर, रील स्टार हो, मोठी कंटेंट क्रिएटर, लाखामध्ये मिलियनमध्ये असे फॉलोवर छाप, सगळीकडे फेमस होई. पण असं करून होऊ नकोस, नाहीतर उद्या लोक फेमस झाले हिला काय म्हणणार, काय चड्डी हागू, काय हागरे, हागून फेमस झाली असं म्हणणार का नाही तिला? ते प्रतीक ऐकणारे, सकाळी झालाय मी हागायला चाललीये, येतस का माझ्या बरोबर हागायला? या ताईकडे बघून मित्रांनो मला तरी असं वाटतं ह्या ताईचा एक मिनिट, एक दिवस, एक तास असा जाईत नसेल. या ताईला नुसतं मोबाईल आणि हागणं, मोबाईलवरती व्हिडिओ बनवायचा. आज प्रतीक मी हागायला निघालोय, आज विशाल मी हागायला निघालोय, आज सागर मी हागायला निघालोय, येतोस का? अरे काय ती येऊन तिथं काय करणार आहे? तिथे येऊन काय तिथे तुझ्याबरोबर गप्पा मारत बसणार आहेस? हा तू किती टाकलीस? हा मी 2 टाकली, तू 3 टाक. अरे काय रे बाबा, का ताई असं तू काय करतेस? गॉड चांगल्या घरातली दिसतीस, येड्या गाबाळ्यागत वागतेस. कशी वागतेस? तुला
मोठ्याला बघ, तुला लाज वाटत नाही? त्या महेश मोठ्याला बघ, एवढी लोक नाव ठेवतात, ते जरा काहीतरी चांगलं तरी बनवतंय, पण तू डायरेक्ट संडासामध्ये आलीस. अरे काय शेवट केलास, पाक कंटेनरचा पाक आई घालून टाकलीस त्या. येतस का माझ्या बरोबर हागायला? काय या ताईचं चाललंय बघा. लोक म्हणतात बाळा चल दुकानला जाऊन येऊया, खायला देतो तुला. बाळा चल गाडीहून येत नाही, शेतातनं जाऊन वैरण घेऊन या. बाळा चल जरा गावात काम आहे तिकडे येऊया. आणि ही ताई म्हणते चल ना येतोस का माझ्यासोबत हागायला? अरे हागायला कोण बोलवतं का? ताई हागायला कोण बोलवता? मला तरी असं वाटतं की ही ताई एवढं बोलते की नाही प्रत्येक व्हिडिओमध्ये हागायला ये माझ्यासोबत हागायला येतोस का? ही ताई नेमकं सोनं हागती का काय मला समजना झाले. 24 कॅरेट सोनं काय समजना झाले. सकाळी झाला हागायला गेली, संध्याकाळी झाला हागायला गेली, रात्री झाली हागायला गेली. हागू तरी मी किती? ताई मी तुला सरळ स्पष्ट सांगतो, सकाळी संध्याकाळी दुपारी दर मिनिटाला दर तासाला दर दिवशी तू एवढा हागू नकोस. एक काम कर, मुळव्याचं जाऊन मेडिकलमध्ये चांगलं औषध घे. तुला मुळव्यात झाली आहे त्यामुळे तू एवढी चिपळी सोडत गावातनं फिरतेस. हागायला गेले चिपळी सोडली. अरे मुळव्यात झाली ताई, तुला औषध घे. सोनू ऐक ना रे, आईस्क्रीम चाटायला येतस का माझ्या बरोबर? बघ मी कशी चाटत आहे. मुलगी शिकली, प्रगती झाली. कशी आहे? गोप 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 काय काय चाटतीये आणि काय काय चाटल काय माहिती. तिच्या आईला आईस्क्रीम खाण्याची पद्धत हिने. आईस्क्रीम खायला मला आता भीती वाटायला लागली मित्रांनो. आईस्क्रीम खाण्याची काय ती पद्धत असते तोंडाला असं खाऊन, म्हणजे आता सांगितलं असतं तुम्हाला, पण ही काय आहे? गोप गोप गोप. हे कुठलं गोप काढलंस? असं करते असं करते. या ताईला लाज वाटत नाही मित्रांनो. या ताईने लाज सोडली. आईच्या घरात तिला काय बोलत नाहीत म्हणून अशी येड्या गाबाळगत येडचाळ करत सुटली. त्यामुळे ही ताई अशी गोप गोप गोप. ये सोनिया आईस्क्रीम चाटा येतोस का? अरे काय किती काय काय चाटायला होतीस, कुणाकुणाला हागायला बोलवतीस. नेमकं या ताईचं किती बॉयफ्रेंड आहेत, किती जण हिच्या ओळखीचे आहेत हेच समजून झाले. प्रत्येक व्हिडिओमध्ये एका नवीन पोराचं नाव असतं या ताईच्या तोंडात. तू माझ्यासोबत हागायला येशील ना रे? नाही रे, तू माझ्यासोबत हागायला येशील ना रे? नाही यश, माझ्यासोबत हागायला येणार नाही. तुम्ही माझ्यासोबत हागायला येणार ना? तुम्ही दोघी जणी बसून ताटामध्ये बसून एकमेकीची लेणकं खावा. लेणकं तुम्ही दोघी जण ताटामध्ये असं टर सोडा आणि एकमेकींचं खावा. अरे काय लोक कॉम्पिटिशन करतात एकमेकांसोबत. आपण मित्रांनो गावाकडे बघतो डॉल्बी सिस्टीमची कॉम्पिटिशन असते. काहीतरी लोकांच्या शिक्षणामध्ये शो IPS झालाय मी त्याच्या पुढचा कोणतरी होणार, तो डॉक्टर झालाय मी त्याच्या पुढचं काहीतरी होणार, अशी कॉम्पिटिशन असते. गल्लीमध्ये काहीतरी कॉम्पिटिशन असते. ह्यानं मोठं घर बांधलंय मी त्याच्यापेक्षा मोठं बांधणार, ह्यानं खापरी गाठली मी ह्यानं पत्रा घालणार, ह्यानं गोरी बायको आणली मी ह्याच्यापेक्षा गोरी आणणार. अशी गावामध्ये कॉम्पिटिशन असते, अशी प्रत्येकामध्ये कॉम्पिटिशन असते. आणि ह्या दोघींची कॉम्पिटिशन बघा काय लागली. ये ना तू माझ्यासोबत हागायला ये ना. एका पोराला ह्या दोघी जण बोलवतात हागायला. अरे यांना हागायला काय एवढं, म्हणजे एवढं यांच्या डुंगणामध्ये एवढं कळ कशी काय, एवढं डुंगणामध्ये यांच्या हागू कसा काय मला समजणं झालं मित्रांनो. बोलताना लाज वाटत लागली की बाबा ह्या मुली ह्या पोरी, की बाबा ह्या पोरी ज्या आहेत दोघी जणी, ह्यांना घरातल्यांनी सोडलंय, गावानं सोडलंय. आम्हाला आता कळालेलं आहे कारण की या हागत फिरतात सगळीकडे. जिथं जाईल तिथं हागत्यात, बोलत्यात हागूनच आणि हागत्यात पण हागूनच. त्यामुळे ह्या आता प्रत्येक पोराला नुसते हागायलाच बोलवतात. अरे का रे बाबा असं का करतायसा? चांगल्या सुरळीत चाललेल्या एखाद्या पोराच्या आयुष्याची का वाट लावतायसा? त्याला म्हणतायसा ये बाबा हागून येऊया, ये प्रतीक, ये सागर, ये चिंग्या, ये पांड्या, ये धोंड्या, हागून येऊया. अरे का रे बाबा असं कोण पण हागायला कोण पण कोणाला पण बोलवतं वय रे? अच्छा है मैं अंधा हूं. गोप गोप. ताई तुम्ही दोघी जण हे जे करताय की नाही त्याच्यामुळे तुमची लक्षणं दिसतात. तुम्ही काय करू शकताय आणि कुठल्या थराला जाऊ शकताय. नुसतं हागून बघून हे सांगित नाही, तुम्ही काय काय करू शकताय हे तुमच्या ऍक्शनवरनं, तुमच्या ह्या सुसंस्कृत तुमच्या ह्या सगळ्या तुम्ही जे शिक्षण घेतलंय हे गोप 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 ह्याच्यावरून कळतंय की बाबा तुम्ही कुठल्या थराला जाऊ शकताय. गोप 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 पप्पी द्यायला अनिकेतच्या घरी चालली आहेस. मला तरी वाटायला मित्रांनो अशा पोरींच्या घरी ढुंगणावरनं खाकी वर्दीवाल्यांनी चपाचप उडवायला पाहिजे. खरंच मित्रांनो काय माहितीये का, ही ताई चांगली आहे, ही काहीतरी कंटेंट बनवते मला मान्य आहे, पण ह्या असं काय पण गोप हागून येतो हागायला ये. अरे का रे बाबा का असं करताय मला काय समजत नाही. ताई तुझं बाबा तू आता त्या अनिकेतकडे निघाली आहेस त्याला पप्पी द्यायला आणि त्या पप्पीच्या नादात काहीतरी डप्पी करून टाकलं म्हणजे तुझं कसं होईल सांग. म्हणजे आता बोलायला म्हणजे माझं आता बोलती बंद व्हायला लागली, मला बोलायला झाले, आता बोलणं असं माझं वळायला लागले. कारण की तू जे करतेस, तू ज्या प्रकारे वागतेस, फुरफुर केस उडवतेस, त्यामुळे तुझी लक्षणं तुझ्यावरती झालेले संस्कार ताई दिसते. ताई तू पुन्हा एकदा घरात जा आणि घरच्यांच्याकडून चांगले संस्कार घे. तुझ्यावरती चांगले संस्कार आहेत हे पण मला माहिती आहे, पण ह्या संस्कारांची चांगली कुठेतरी वाटचाल पुढे घेऊन जा. हे असं येड्यागत करू नकोस. गोप गोप गोप. अनिकेत येतो पप्पी द्याला. अनिकेत नुसता पप्पी घेऊन गप बसणार नाही. अनिकेत लय चावट आहे मला माहिती आहे की. ए सागरे आम्हाला मदत करायला भांडी घासायला. बघ मी किती भांडी घासली आहे. पटकन भांडी घासायला मी थकली. भांडी घसून किती घसू अजून. तुम्हाला मदत करायला पटकन.
ताई तू आधी कपडे आणि हे सरळ घालायला आधी शिक जरा. कपडे कसली घातल्यातेस तू, काय दाखवते असं लोकांना असं कळत नाही असं समजू नकोस. तू जे दाखवतेस ते लोकांना दिसतंय. तू भांड्याच्या नावाखाली तू दुसऱ्याच दांड्या दाखवते. काय काय करतेस, चांगली कपडे घालून व्हिडिओ बनव. कॉमेडी करतेस आम्हाला मान्य आहे, पण काहीतरी चांगलं बनव रे. तू हे दाखवतेस त्यामुळे व्हायरल होतेस आणि व्हायरल झाल्यावरती काय गोप 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 झालं मग तुमचं आयुष्याची बरबादी. नंतर आणि म्हणायचं हे पोरगं मेसेज करतंय, हे पोरगं असंच बोलतंय, हे पोरगं भेटा येते ते करतंय. हागायचं मुतायचं कपडे सरळ घालायचं असलं काय पण केलं तर तुम्हाला लोक चांगलं म्हणतील का? अरे काहीतरी चांगलं कर जीवनात. आणि आता मित्रांनो या ताईची कपडे तरी बघा. भांडी घासताना ही ताई असली कपडे घालतीये, मग घरात असल्यावरती काय काय घालीत असेल बघा. नेमकं या ताईनं पण वाईट वाटून घेतलं नाही पाहिजे या ताईनं की बाबा मी असं बोलतोय. ताईनं आपल्याला समजायला पाहिजे की लोक तुला का बोलतात, मी तुला का रोस्ट करतोय, ट्रोल करतोय. तुझे कपडे बघ, तू काय बोलतेस बघ, तुझा कंटेंट बघ. काय पण केलं येड्यागत वागलं म्हणजे लोकांना तमाशा दाखवला म्हणजे लोक चांगलं म्हणतात असं नाही. काहीतरी चांगलं बनव, लोक चांगलं म्हणतील. ए सचिन आई मी हागून आली आहे आता मी अंघोळ करायला चालली आहे म्हणजे अंग धुवायला चालली आहे. येतस का माझ्या बरोबर अंघोळ करायला? ताई तुझी जी लक्षणं आहेत की नाही ते तर मी बघितलीत मागापासून. तुझ्यावरती एवढं मी बडबडलो 7-8 मिनिटं बडबडलो. तू खरात बाबाचं नाव ऐकलेस काय? खरात बाबाचं. हिच्या घरात कोणीतरी खरात बाबा सोडणार आहेत. काय ही बोलते, काय बडबडतीये ताई? तुला खरात बाबाच शांत करू शकतोय. खरात बाबाच तुझ्यावरती काहीतरी उपाय करू शकतोय. नाहीतर ताई तुझं हे कायम येडचाळ चालूच राहणार. तू येडचाळ करतच राहणार. लोकांना तुझं हे येडचाळ ऐकावं लागणार. लोकांना त्रास होतोय. लोकांना ताई त्रास होतोय तुझ्या कंटेंटचा नाही, तुझ्या ह्या कॉमेडीचा नाही, पण तुझे घालतेस तुझे बोलतेस त्याचा त्रास होतोय. तू जरा चांगलं काहीतरी बनव. आता ताई तू काय म्हणलीस अशी ढेंगाव ढेंगा असं पायावर पाय टाकून बसली आज. हा मी आता हागून आले, आता ढोंगण दुटलं, डेटॉल साबण लावलास का नाही ते आम्हाला काय माहित नाही. आता आंघोळ करायला चालली आज. येतोस का आंघोळ करायला, अंग धुवायला? अरे काय अंग धुवायला? लोकांना स्वतःचं अंग धुत्यालं हागत्यालं का दाखवायचं? बात सही आहे. ताई मी काय म्हणतोय, का दाखवायचं लोकांना हे सगळं? स्वतःचं प्रायव्हेट गोष्टी लोकांना का दाखवायच्या? जरा सुधर रे बाबा. डोक्यावरती रत्नागिरीला जाऊन तिकडे कुठेतरी झटकं देऊन आण. ते येड्यांचं हॉस्पिटल आहे की तिकडे, झटकं दे असं डोक्याला आणि तिकडून कोणतरी हिला आणा जावा जाऊन. तिच्या आईच्या गावात सुधारायचं नाव नाही बाबा. काय मित्रांनो माझा तर डोकं फिरायची पाळी झाली आहे. ही पोरगी अशी बोलतीये म्हणजे पोरीच्या जातीला कलंकच आहे हो. कशी बोलतीये, हिला काय तोंड म्हणजे लॉक घालायच्या तोंडाला कोणीतरी. मित्रांनो इथंच थांबतोय. ताईला पण लाज वाटली पाहिजे. ताईपर्यंत व्हिडिओ पोचावा मला वाटतं. ताईला वाईट वाटून घेऊ नकोस. तुला मी सांगतोय याचा अर्थ असं नाही की मी तुझं आणि माझं काय वैयक्तिक आहे असं भांडणं बिडणं असं काही नाही. आपण फक्त सांगतोय तुला की बाबा तू असं वाग. कंटेंट तुझा चांगला आहे, मी पण तुला चांगलं म्हणतोय. आपली मराठी पोरगी आहेस, मराठी वागिनस, मी तुला सपोर्ट करतो. पण तू जरा असं कुठेतरी सुधारायचं बघितलं पाहिजे बघ. कॉमेडी कर पण ह्या अशी हागून मुतून हसली कॉमेडी करू नकोस. बाकी काय नाही मित्रांनो इथंच आता आपण थांबूया. आपले व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात. बाकी कोणी याला पर्सनली किंवा वैयक्तिक घेऊ नका. आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा.